नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे अजित पवारांविषयीची. मी वेषांतर करून दिल्लीला गेलो हे आरोप खोटे असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना लाज लज्जा शरम वाटली पाहिजे असंही अजित पवार म्हणतात. संसदेनं माझी चौकशी करावी, खोटं बोलत असेल तर राजकारण सोडेन असंही अजित पवार म्हणतात. सिद्ध झालं नाही तर तुम्ही राजकीय संन्यास घ्यावा असं आव्हान अजित पवारांनी दिलंय. तर संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी अजितदादांच्या अनौपचारिक गप्पांचा दाखला देत आरोप केले होते. याला अजित पवारांनी आज प्रत्युत्तर दिलंय. अजित पवार वेषांतर करून नाव बदलून दिल्लीत येतात. विमानतळावर त्यांना कोणी रोखत नाही. दोन्ही एकनाथ शिंदे नाव बदलून वेषांतर करून येतात, त्यांना विमानतळावर कोणी रोखत नाही. खोटं याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहे. जे प्रवासामध्ये बोर्डिंग कार्ड्स किंवा ओळखपत्र वापरले ती जप्त करून अजित पवार आणि इतर काही लोकांवरती गुन्हे दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. एक जबाबदारी मला पण कळते. एखाद्याने स्वतःचं नाव बदलून जाणं हा पण गुन्हा आहे. त्याच्या संदर्भात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आणि खुशाल काही पण बडबडतात. कोण बहुरूपी म्हणतंय, कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय. म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे. दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर जे काही करताय त्याच्यामध्ये तसोबर देखील तथ्य नाही. I appreciate the DG app. It's a very good and a very efficient app. Just in the interest of national security, I'd like to ask the Honorable Minister that when you are traveling anywhere in the national interest connected with the app, is it compulsory for every traveler to carry an Aadhaar card? Suppose I am traveling on a ticket. So does it either in your app or whenever I travel, does the name have to match each other? Because there's a story in Maharashtra which was very alarming. In Delhi and Bombay, sir, बहुत चिंता के विषय है. There is a passenger who claims, it came in the newspaper, so I'm just bringing that to your notice, कि आदमी ने नाम बदली करके ट्रैवल किया. तो अगर टेक्नोलॉजी में ऐसे कोई भी जा सकता है, so is that checks and balances? People cannot. So the Aadhaar card is critical for identification, or how will you identify your passenger? So does the name has to match the iCard? What is the technology available, or is it a face identity? Complete clarity, because it's a very alarming national security issue which has happened at Delhi and Bombay Airport. Thank you. And is it a criminal offense if you don't travel with the right name? संसदेला आव्हान आहे ते पाहावं, तपासावं, आणि जे खरं असेल तर अजित पवार राजकारणात बाजूला जाईल. खरं नसेल तर ज्यांनी संसदेमध्ये कुठलाही पुरावा नसताना, कुठलाही काही खरी माहिती जाणून न घेता जे आरोप केलेले त्यांनी राजकारणात संन्यास घ्यावा.